मराठी न्यूज़पेपर दैनिक लोकांकित का 10वां वार्षिक उत्सव आज पनवेल के वासुदेव बलवंत फड़के नाट्यगृह में गर्मजोशी के साथ मनाया गया। कार्यक्रम में राज्य भर के पत्रकार, समाज सेवक एवं अलग अलग क्षेत्र में उल्लेखनीय कार्य करने वाले विशिष्ट जन उपस्थित रहे, जिनमें से कई जनों को एक्सीलेंस अवार्ड देकर सम्मानित किया गया। इस अवसर पर नवी मुंबई की महापौर सुजाता ताई पाटिल, ख्यातिनाम समाज सेवक नानजी भाई ठक्कर, पूर्व नगर सेविका नीता माली, टीवी वन इंडिया के संस्थापक सुधीर शर्मा, मशहूर अभिनेत्री अंशुमाला पाटिल, मराठी अभिनेता रणजीत जोग, एक्टर अमित भानुशाली और एक्ट्रेस संपदा वागले जैसे फिल्मी सितारे भी कार्यक्रम की शान रहे। इस अवसर पर सैकड़ों विद्यार्थियों को जर्नलिस्ट मीडिया एसोसिएशन का प्रशस्ति पत्र प्रदान किया गया। साथ ही उन्हें स्कूल बैग एवं शिक्षण सामग्री देकर भी हौसला बढ़ाया गया। कार्यक्रम में सैकड़ों वरिष्ठ जनों को छाते बांटे गए और जरूरतमंद महिलाओं को साड़ियां उपहार में प्रदान की गई। वार्षिक समारोह का समापन रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमों के साथ किया गया। डीएलएन मीडिया नेटवर्क और जर्नलिस्ट मीडिया एसोसिएशन के सहयोग से आयोजित इस 10वें वार्षिक समारोह में जर्नलिज्म, सोशल सर्विस, एजुकेशन और कल्चर का एक खूबसूरत संगम देखने को मिला। नवी मुंबई की महापौर सुजाता पाटिल एवं अभिनेता रणजीत जोग तथा अमित भानुशाली ने दैनिक लोकांकित अखबार के 10 साल पूरे होने पर बधाई दी और संपादक संजय पवार के प्रयासों की सराहना की। अतिथियों ने पत्रकारिता को लोकतंत्र का चौथा स्तंभ बताते हुए विश्वास जताया कि लोगों से जुड़ी पत्रकारिता की यह परंपरा आगे भी असरदार तरीके से जारी रहेगी। पत्रकार आणि राजकारणी हा काही अचानक आलेला संबंध नाहीये। जसं लोकप्रतिनिधी किंवा प्रशासन तसंच पत्रकार हाही लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हटला जातो। आज मला अत्यंत आनंद होतो की लोकांकितच्या 10व्या वर्धापन दिनानिमित्त आपण मला इथे निमंत्रित केलं आणि खऱ्या अर्थाने वृत्तपत्र म्हणजे फक्त बातमी द्यायचं साधन नाहीये, तर त्याच्या माध्यमातून आपण जे लोकांच्या उपयोगाचे प्रश्न उपस्थित करता किंवा जनजागृती करता, खऱ्या अर्थाने ती खूप महत्त्वाची आहे आणि मला आवर्जून ह्या वृत्तपत्राचं कौतुक करावं असं वाटतं की सतत 10 वर्ष आपण ह्या क्षेत्रात कार्यरत आहात आणि खूप चांगल्या आणि सत्य अशा बातम्या लोकांपर्यंत पोहोचवता। आणि महानगरपालिका म्हणून आम्ही जर मी इथं उपस्थित आहे तर आपलं खूप जवळचं वृत्तपत्र आणि महानगरपालिका असं नातं आहे, कारण प्रशासन आणि नागरिक ह्याच्यामधला सुसंवाद साधण्याचं जे साधन आहे ते वृत्तपत्र आहे आणि या वृत्तपत्राच्या माध्यमातून नक्कीच लोकांच्या उपयोगाच्या हिताची जी कामं महानगरपालिकेच्या माध्यमातून केली जातात ती लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करतो। खऱ्या अर्थाने महापौर पद बाजूला ठेवून एक वैयक्तिक माझं म्हणणं आहे की ज्या पद्धतीने आपण म्हणजे पत्रकार प्रश्न विचारतो, खऱ्या अर्थाने ते त्यांच्या वैयक्तिक प्रश्न नसतात, तर जनसामान्यांना माहिती हवी असते की कशा पद्धतीने आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आपल्यासाठी काम करतोय आणि तो प्रश्नांचा भडीमार नसून ती जनसामान्यांना दिलेली माहिती असते आणि ती खऱ्या अर्थाने खरी आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आपल्यापर्यंत पोहोचवतो। आणि जरी त्याच्यामध्ये काही टीका वगैरे आपल्या माध्यमातून होत असल्या तर ते उत्तम प्रशासन लोकांच्यासाठी व्हावं ही त्याच्यात मागची हेतू असतो। मला खरंच खूप बरं वाटतं आणि खूप अभिमानाची गोष्ट आहे की मला या मंचाचा भाग होता आलाय, जिथे मोठे मोठे मान्यवर आहेत आणि दैनिक लोकांकित हे 10 वर्ष झाले। 10 वर्षाचा टप्पा झाडणं ही लहान गोष्ट नाहीये। मी जेव्हा ऍक्टर झालो तेव्हा एक गोष्ट नेहमी शिकत आलोय की लोकप्रियता आणि लोकांच्या मनात जागा निर्माण करणं या 2 वेगळ्या गोष्टी आहेत। लोकप्रियता काही क्षणाची असते, पण मनात जागा निर्माण करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते। ते लोकांकित या वृत्तपत्राने केलेली आहे आणि म्हणूनच 10 वर्षाचा एवढा मोठा टप्पा त्यांनी पार केला। अजून खूप मोठा टप्पा पार करायचा आहे, त्यासाठी शुभेच्छा आहेत माझ्या।
कारण आम्ही जे करतो त्यासाठी मी जी मेहनत घेतो ते सुद्धा बरेचदा आमच्या सेटवरती पत्रकार येतात, न्यूजवाले येतात, आम्ही किती मेहनत घेतोय, काय करतोय ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आणि जे काही खरं घडतंय ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम वृत्तपत्रच करतात. सो हे खरंच खूप महत्वाचं आणि आमचं रिलेशन बऱ्याच वर्षांपासून खूप चांगलं आहे आणि पुढे सुद्धा असंच राहू अशी माझी इच्छा आहे. पहिले तर मला इथे आमंत्रित केल्याबद्दल आपले मनापासून आभार. आणि आपण जो प्रश्न विचारला तो अगदी योग्य आहे. कलाकाराचं हे नातं एक मीडियाशी खूप चांगलं आणि डिफरंट नातं आहे. खरं तर आम्ही एकमेकांच्या सोबतीनेच मोठं होत असतो. जसं आम्हाला मीडियाची गरज पडते, मीडियालाही आमची गरज पडते, तसं एक ते मैत्रीचं छान नातं आहे. आणि संजय पवारजी आमचे खूप जुने सहयोगी आहेत. मी गेले अनेक वर्ष त्यांना ओळखतो आणि आज त्यांच्या या लोकांकित वृत्तमानपत्राला 10 वर्ष पूर्ण झाली आहेत. ही खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि या प्रसंगी मला इथे त्यांनी आमंत्रित केलं, यासाठी मी त्यांचे मनापासून आभार मानेन. ब्यूरो रिपोर्ट, टीवी वन इंडिया। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।